तर सकाळ सकाळी चाललंय स्वयंपाकाची तयारी, म्हणजे करायचंच चाललंय. आणि इकडे वरण भाताचा कुकर लावलाय आणि म्हणलं चपात्या करून घ्याव्या. तर गरम होते खूप, गॅस पुढं काय फुटच नको वाटायला लागले. तर म्हणलं स्वयंपाक आधी आवरावा. तर सांगोल्यात ना 40°C तापमान, म्हणजे इतकं गरम होते. आणि आता तर काय तर 5 दिवस उष्णतेची लाट येणार आहे असं आलं होतं मोबाईल वरती वगैरे. अगोदर जेवढी गरमी आहे, आणखीन आता अजून उष्णतेची लाट म्हणल्यावर काय विचारायलाच नको. तर स्वयंपाक सुद्धा करायला नको आणि खायला पण नको असं झालंय. खरं तर केल्याशिवाय भागणार पण एवढं का नाही तर स्वच्छ असं पाण्यात चिरून ठेवलंय. आणि त्याच्या इथे शिरा, या शिरांची आपण चटणी करणार आहोत. तर दोडक्याची भाजी करायची होती, तर म्हणलं आता शिरांची चटणी थोडी करूया. तर तव्यामध्ये भाजायचं होत्या गरम तव्यात, लक्षात येऊन गेलं माझ्या, गॅस बंद केला. तर आता म्हटलं कढईत थोड्याशा भाजून घेऊन ना, त्यामध्ये थोडासा लसूण, शेंगदाणे, मीठ, जिरे टाकायचं. हे खलबत्त्यात चेचलं तरी चालतंय, मिक्सरला फिरवलं तरी छान, खूप छान लागतं बरं काही. याचं किती होणार आहे म्हणा, एकदम थोडं होणार आहे, पण तरी सुद्धा म्हणलं करूया. तर मला आपण आवडतंय करायचं म्हणलं. तर मिक्स डाळ ना शिजवून घेतली आणि अशी मग घोटून पण घेतली. तर आता वरण करायचं आहे. तर थोडीशी मुगाची आणि तुरीची आणि थोडी मसूरची अशा 3 डाळी शिजवून घेतल्यात आणि फोडणीचं आता वरण करायचंय. थोडस तेल टाकायचं. थोडस तेल गरम झालं की जिरे, मोहरी, थोडा लसूण आणि कांदा, टोमॅटो, मिरची टाकायचं. तर मिरची ना अशी एकच घेतली. मिरची काय जास्त नाही घेतली. कांदा, टोमॅटो तर तेलात ना चांगला तर परतून घ्यायचंय. आणि कढीपत्ता पण टाकलाय. तर आपल्या झाडाचा ताजा ताजा असा कढीपत्ता आहे. तर मीठ टाकलं कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजायसाठी. तर हळद थोडी टाकली फोडणी, तर डाळ शिजवताना ना त्यामध्ये हळद टाकली होती. तर चांगलं ना एकजीव करून घेतलं. तर आपल्या डाळी चांगल्या शिजल्या होत्या. आता लागल तेवढं आपल्याला यामध्ये पाणी, आणि मगाशी थोडंच फोडणीत मीठ टाकलं होतं, त्यामुळे थोडं मीठ टाकायचं होतं. तर थोडंसं आता यामध्ये पाणी टाकणार आहे. तो उकळील तसं ना खूपच घट्ट होत जाते, म्हणून थोडं पाणी टाकलं. आणि उकळी आली की आपलं तयार झालं मस्तपैकी फोडणीचं वरण. तयार झालंच आहे. तर आणि दोडक्याची रस्सा भाजी सुद्धा आपली तयार झाली. दुपारी सब्जा भिजवलेला तसाच राहिलाय. सरबतच केला. म्हणलं आता सब्जा खराब होऊन जाईल, सरबत करूया. ठेवा चहा पावडर ठेव की. सकाळचं वर का दोडका वरण सगळं शिल्लक आहे. आता फक्त भात करणार आहे. चपाती पण आहेत आज शिल्लक. आणि आज वार इतकं छान सुटलंय ना, नको आता करू. आता पोहे खाऊन जेवायचं कधी, आता पोहे खायला करायला लागले. आज वार इतकं छान सुटले, बरं वाटायला लागलं बाहेर जाऊन जरा आली बसून. आणि दुपारी ना म्हणजे 4 वाजता मॅगी केली होती त्यात अजून, त्यामुळे अजून इतकं भूक नाहीये. तर हाईच आता भात फक्त करायचा आणि करायचं मग जेवण. आता लिंबू सरबत सब्जा राहिलाय तसाच. दुपारी झोपलो सगळीच, सरबत सुद्धा केला नाही. हा थांब तुला दे. मी आपलं साध्या ग्लास मध्ये घेतलं.
तर यांचं चाललंय चाकूला धार लावायचं. तर ना चाकूला अजिबात धार नाहीये त्यांचं म्हणणं आहे. मिरच्या तिथे तर म्हणलंय ना बारीक कांदा चिरून द्या, बेसन पिठाच्या पोळ्या करायच्यात म्हणून. आणि टोमॅटोच नाही आहेत आता, फक्त कांदा आणि मिरची. एक आहे राहू दे तेवढा कशाला तर. आणू पण खाणार आहे ना, कमी दे मिरची. कुणाकडनं दगड फुटला होता ग? हे भात लावायला कानूकडनं आहे ना. कानूकडनं फुटला नाही ना. बास घेता हो, किती लावताय धार? परत आमची बोट कापतो. घरी जाऊन सकाळी तर म्हटलं बारीक कांदा चिरून देतात एकदम. म्हणलं ते आता चिरून खायचंय म्हटलं. काजळ लावायचं चालू आहे. हा अनु आज छान दिसाल. मस्त मस्त. गंध केलाय ना. अक्षण लावलाय. मला काय नाही तर जिरा राईस सांगते करायला. तर जिरा कढीपत्ता टाकला आणि 4 मिरच्या चिरून घेतलं. तांदूळ निवडून स्वच्छ असे धुवून घेतलेत. आपण आता पाणी घालून अजून थोडं जेवढं तांदूळ घेतो त्यापेक्षा दुप्पट पाणी घालायचं. आताच वास खूप छान. आता आपण हे झाकण भिजत करून घेऊया. तर बेसन पीठ, कांदा, मिरची, मीठ, आणखीन थोडा ओवा घातलाय. आता मिक्स करायचंय. पाणी टाकून थोडं थोडं घाल पाणी. पीठ थोडंच आहे त्यामुळे थोडं भिजवलं. तर मी दळलेलंच नाही बरं का. डाळ आहे पण दळलं नाही तर राहते म्हटलं आता कधी दळायचं. इकडे होते आपला जिरा राईस आणि इकडं थांब जरा गॅस चालू केलं नाही मी इकडचं. आणि आणूच बघ मध्ये मध्ये असं चालू असते. घाल अजून पाणी. तर ना असं केलं पीठ तयार. किती जण करायला आहेत बरं का. ही बघा ही एक आहे बारक. ती लागली तेल टाकायला. करू का.
सगळे आणि अनुच अजून मध्ये मध्ये असते अजून. तेल टाकले ते ऑनलाईन ना ऑर्गनायझर मी घेतलेलं आहे बरं का. तर ना खूप छान असं ह्याचं आहे. आणि यामध्ये साहित्य तर इतकं बसतंय बघा. आता अस्ताव्यस्त झालंय, सगळी जण ना जातात त्यामुळं अनु सुद्धा ग बसत नाही बघा. भरपूर साहित्य ना त्यामध्ये ना बसतंय बघा. असं जात आहे. आणि मेन म्हणजे हे असं आपल्याला करता येते. त्यामुळं आता साहित्य पुसायचं काढायचं म्हटलं तरी काही टेन्शन नाही. दाखव गाणं. तर सगळे कप्पे आमचे फुल झालेत, सगळ्याचा एक एक कप्पा. आणि 5 कप्प्याचं आहे ना, तर 5 जणांचे म्हणत म्हणत आमचं सगळं झालंय म्हणा. बांगड्या वगैरे, टिकल्या, गळ्यातले आणि कानातली, पोरींचं काय नव्हेच. आणि मेन म्हणजे ह्याला हे असं असल्यामुळं ना ठीक आहे म्हणते घ्यायला, म्हणून मी घेतलं. खरं तर फक्त ना आणलं त्यावेळेला ना जरा जोडताना मात्र याचा त्रास झाला, लवकर लक्षात येत नाही जोडायचं. तर फुल कप्पे आमचे सगळे भरलेले आहेत. अनुसाठी पहिली पोळी तयार. दे अनुला. किती झाले? किती झाले का? ग्लास धुवायला आणू बघ, थोडस खाल्ली आणि गेली. अनुची बाहुली बघ की. आणि नाव काय आहे त्याचं? गोल्डू. काय नाव आहे बाहुलीचा? काय? मुल्लू म्हणते ते गोल्डू. होय. आणि वारं सुटले म्हणून मी आले बाहेर. ए गप गुंता केस नको राहू दे. केस वकळं सोडल्यात म्हणजे म्हटलं वारं जरा लागू दे. नॅचरली वारच नाही तर नसते एकतर. आज आहे वारं आणि गेले आत. तर म्हणलं चला जरा वेळ बाहेर. तनू लागली पोळ्या करायला, घेऊन आली बाहेर. अगं पळते. जेवण करायचंय अजून, पोळ्या झाली की मग म्हणलं जेवायचं. आमची गाडी बघितली की अजून सुद्धा कालवते पोटात, नुसतं कस तरी होते. खूप वाईट वाटतंय पण आता नावीलाज. सगळं जर आलं काय राहिलं नाही. एकदा गाडी घेऊपर्यंत नाकीनो, आता घेणं सुद्धा आमच्या जवळ व्हायचं नाही. गाडीच ना तिकडे लावली साईडला, ती बघितली की कस तरी होतंय नुसतं. झालं 13 मेलाच की नाही ग, नाही 14 मेलाच. हे सॉरी 14 एप्रिलला झालं. म्हणजे 14ला ते वाढदिवस होता. होय वाटतं 14लाच. 13ला वाढदिवस होता आणि 14ला झाला. नाही मग आज 13 तारीख आहे ना. आज महिना झाला बर का, पण अजून डोळ्यासमोर हाय असं दिसते ती गाडीच. महिना झाला. लग्न अधिक महिन्यामुळे इतके लग्नाचं आणि सगळं ना, आता इकडं लग्न आहे ती इतके फटाके चालू आहेत. आजच महिना झाला बघ गाडीला हे. सकाळी झालं होतं. अजून आठवलं तरी मला कसं तरी होते.